हाय हॅलो नमस्कार मंडळी. आता आम्ही ना बोरनांची तयारी करणार आहे. त्यासाठी मी आता सुरुवात करणार आहे. बोरनांचे तयारी डेकोरेशन थोडं करणार आहे छोटस. चला आता सुरुवात करूया. हा आहे ना ज्यूस प्यायचा ग्लास आहे. याच्यामध्येच मी छोटे छोटे बाळांना ना देण्यासाठी गिफ्ट करणार आहे. त्यासाठी हा आता ग्लास आहे ना त्याला असं हे करून त्याचा वरती कट आहे ना तो असा कट करून घ्यायचा. मस्त सावकाश हे बघा अशा प्रकारे कट करून घेतला ना. नंतर दोन्ही साईडच्या कडा असतात ना त्या अशा थोड्या दाबून घ्यायच्या. अशा दाबला ना मग ते असं पॉकेट सारखं होते. थोडं बघा असं झालं. नंतर इथे समोर एक मध्यभागी ना होल करून घ्यायचा. समोर असं मध्यभागी एक होल करून घ्यायचा त्याला. नंतर त्याच्यामध्ये असं नंतर त्याच्यामध्ये असे चिरमुरे घालायचे आणि तुम्हाला काय पाहिजे ते घालायचं. चॉकलेट नंतर परत हे असं हे करून बंद करून त्याच्यामध्ये असं हे घालायचं बॅग हँडबॅग आणि त्याच्यामध्ये असं दोरा घातला ना मग तुम्हाला कुठला पण पाहिजे तो शायनिंगचा पाहिजे तरी घ्यायचा. आणि त्याचे म्हणजे तुम्ही स्टापलरची पिन पण मारू शकता. खरं ते लहान मुलांना आहे ना त्याच्यामुळे असं करून असं करायचं. ही गाठ मारली नंतर हे कशी निसरणार हे बघा. अशा प्रकारे मी सगळं बनवून घेते. बॅग तयार करून झाल्यानंतर मी ना ते छोट्या छोट्या पतंग बनवायचं हे करलं. म्हणजे मी ना ते त्याला छान असं डेकोरेशन करणार होते. खरं ती मला बाळ आहेत ना ती दोघं पण ते मला करायला देत नव्हते. तरी कसं बस करून मी बनवल्या अशा पतंग्या. म्हणजे तुम्हाला पुढे समजेल तिथं डेकोरेशन मध्ये केलं सिंपल तिथं. आणि विरू आणि आर्यन मला दे चालूच होती. तरी पण त्यांना छोट्या छोट्या मी पतंग करून दिल्या होत्या. आणि काय पण असू दे त्यांना पहिली पाहिजे. ते मदत करतात ना मला हेल्प पण करतात. मग ते मी हे आणले होते बघा ते तोरण दाखवलेले तुम्हाला मी ते डोंगर बघा. अशा प्रकारे मी ना ह्या सगळ्या अशा छोट्या 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 बकेट्स बनवून घेतलेल्या आहेत. ह्या एवढ्या सगळ्या हे बघा अशा प्रकारे. आणि अशी आता आमची ही तयारी झालेली आहे बोरणांची. अशा प्रकारे मी पण तयार झाले आहे. आणि असं छोटस सिंपल असं डेकोरेशन केलंय बघा पाठीमागे असंच अशा प्रकारे. आणि आता आम्ही बोरनान करणार आहे. तुम्हाला मी दाखवणार. आता मी सगळं फक्त रेडी झाले. आता फक्त मेकअप घालायचंय आणि थोडस गजरा झालं तयार आहे. चला नंतर आम्ही सगळ्यांनी ना त्याचं दोघांचं पण औक्षण करून घेतलं. सगळ्या सुवासिनी मी सांगितले होते त्यांना. आणि छोटी छोटी मुलं सांगितली होती आली होती ती पण. आणि नंतर ना तुम्हाला पुढे दिसणार बघा ती. आणि त्यांचं काय झालं शूट करायचं मी तेवढं हेच लक्षात दिलंच नाही. आणि मला पण त्याच्या साईडला बसावं लागलं पिल्लूच्या. कारण तो उठत होता आणि त्याला टाइमपास साठी तिथे चिरमुरे होते ना ते त्याला दिले होते. म्हणजे तो उडवत उडवत बसला. मग त्याचं बघून विरांश पण म्हणाला मला पण ते. मग त्याला पण दिले. मग दोघं तर असंच टाइमपास करत करत ऑप्शन करून घेतलं दोघांनी पण. आणि मग सगळ्यांनी असं केलं आणि लास्ट मग त्यांना आमच्याकडं भाकरी किंवा हे ओवाळून टाकतात तुकडा भाताचे किंवा भाकरीचे ते टाकले त्यांनी सर्वांनी. म्हणजे लास्ट जे कोण आरत करते ना तेच टाकते आता टाकतात. असं टाकून झाल्यानंतर हे दोघं चिरमुरे पण खायला सुरुवातच केली. आम्ही थांबा म्हटलं. आणि मी काय म्हटलं चला आता सगळे जर आम्ही त्यांना हे करूया आंघोळ घालूया यांची चिरमुऱ्यांची बोरांची ऊसाचे गरे गाजर त्यानंतर हरभरा सगळ्यांची ना चला त्यांना आंघोळ घालूया म्हणून हे केलं. तेवढ्यात ते म्हणून दोघे पण उठले. म्हणून काय केलं त्यांची जी लाडकी मामा आणि आई ना ते तिनं पण त्यांना केलं थोडं हे औषण केलं. तिनं पण मग त्यांना थोडस हे घातल्यानंतर मग आम्ही सगळ्या 5 सुवासिनी होतो ना त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला पण आम्ही ना अशा प्रकारे त्याचं बोर्णन केलं. तुम्ही पण बघा छान झालंय तर मला ना कमेंट नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण असंच करतात काय मला ते नक्की सांगा. ते बघा ते मी पॉकेट्स बनवले होते ते पण म्हणजे लहान मुली आल्या होत्या त्यांच्यासाठी. आणि लेडीजांना ना मी छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आल्या होत्या. ते पण
त्यांना देण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही छोटस त्यांचं बोरन्हाण बनवलं. तरी पण आर्यन बघा उठून आलाच बाहेर. त्याला ते हे करून विरूला थोडा हे आहे त्याने तो बसलेला पण ना त्यानं उठला नाही आणि हा उठतच होता सारखं सारखं परत केलं. चला आता भेटूया. आणि तुम्ही सर्वांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि चला तर मी इथं एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला इथे छान छान व्हिडिओ बघायला मिळणार. खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.